तर मी आज तुमच्यासोबत ना होममेड पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे. हा पिझ्झा बनवायला खूप जास्त मेहनत लागली होती माझी. म्हणजे मी 2-3दा ट्राय केलं होतं, पण ते अनसक्सेसफुल झालं होतं. पण मी 1-2 गलती अशा केल्या होत्या, की ज्याच्यामुळे माझा पिझ्झा बेस हा चांगला होत नव्हता. खूप वेस्टेज गेलं, पण तिसऱ्यांदा हा पिझ्झा एक नंबर झाला होता. खूप छान बेस बनला होता, खूप टेस्टी झाला होता. ज्या गलत्या मी केल्या, ती गलती तुम्ही नका करू. मी म्हणून हा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम सिंपल असतं. फक्त एक मी जसं सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. एक नंबर तुमची रेसिपी बनणार आहे. त्यासाठी ना थोडंच गरम पाणी घ्यायचं, एकदम थोडं. एवढं गरम पाणी घ्यायचं, की आपला बोट त्यामध्ये 3-4 सेकंदापर्यंत राहायला पाहिजे. जास्त तापलेलं पण नको आणि जास्त कमी कोमट पण नको. असं पाणी घ्यायचं. फक्त बोट ठेवून बघायचा. 2-3 सेकंडपर्यंत राहिला तर पाणी बरोबर आहे, है ना. तर त्यानंतर मी 1 चम्मच त्याच्यात ईस्ट टाकली, 1 चम्मच साखर टाकली. त्याच्यानंतर त्याला पटापट ना मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून लगेच त्याला पटकन झाकून ठेवायचं. 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. जास्तीत जास्त 15 मिनिटं झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर तो छान असा फुलून येतो. जर फुलला नसेल ना, तर त्याला अर्धा 1 तास ठेवून द्यायचं, घाबरायचं अजिबात नाही. आणखीन अर्धा 1 तास ठेवा. छान असा फुलून येतो. अजिबात घाबरायचं नाही, की माझा यीस्ट हा फुलला नाही म्हणून मग रेसिपी गेली वगैरे, अजिबात नाही. त्याच्यानंतर ते मैदा घ्यायचा. मैद्यामध्ये ना थोडं मीठ टाकायचं आणि जे यीस्ट फुलवलं होतं ना आपण, ते सगळं पाणी टाकून द्यायचं त्याच्यात आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे ना. त्याच्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून सगळं पीठ असं भिजून घ्यायचं. पीठ हे जास्त कडक पण नको आणि जास्त नरम पण नको आणि जास्त असं ओलं-ओलं पण नको. थोडं कडकच असायला पाहिजे. चांगलं असं पीठ भिजून झालं ना, त्याच्यानंतर आपलं जे खाली थोडंसं तेल लावायचं आणि हातांना पण तेल लावायचं आणि छान असं 5-7 मिनिटं छान असं मसळा त्याला, जेणेकरून ते ना असं सॉफ्ट होऊन जातं. माझ्या हाताला थोडा प्रॉब्लेम होता म्हणून माझी वहिनीने मला मदत केली. तुम्ही घरच्यांची सुद्धा मदत घेऊ शकता. माझ्या हाताला मग लचक आली होती म्हणून माझ्या वहिनीने मला मदत केली. छान असा 5-7 मिनिटं त्याला मसळून झालं ना, त्याला असा गोळा तयार केला आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गोळा करायचा. त्याच्यानंतर एक पॅक असा डबा घ्यायचा. त्याच्यात आहे ना भरपूर तेल लावायचं थोडं, हे ना. त्याच्यानंतर तो गोळा त्यात ठेवायचा आणि वरतून त्याला पण तेल लावून द्यायचं आणि त्याला झाकून ना 1-1.5 तासपर्यंत ठेवायचा. त्याला उघडून अजिबात बघायचं नाही 1-1.5 तासापर्यंत. परत-परत अजिबात उघडायचं नाही. 1.5 तासानंतर मी उघडून बघितला. त्याच्यानंतर छान असा फुलून आला होता. त्याच्यानंतर हाताला तेल लावलं आणि मग 1-2 मिनिटं त्याला परत मसळलं मी. त्याच्यानंतर त्याचा गोळा काढला. गोळा जसा मोठा पण नाही घ्यायचा आणि तसा छोटा पण नाही घ्यायचा. त्याच्यानंतर त्याला गोळा तयार केलाय ना मी, त्याच्यानंतर कुठलीही प्लेट घ्यायची ज्याच्यात आपण पिझ्झा बनवणार ना, जी तुमच्या घरात प्लेट अवेलेबल असेल ना, ती घ्यायची. त्याच्यात आहे ना तूप आणि तेल दोघं पण लावायचं, जेणेकरून आपला पिझ्झा खाली चिटकत नाही आणि खाली करपत पण नाही, है ना. त्याच्यानंतर पिझ्झा मी छान असा थापून घेतलाय. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही. सगळीकडे समान असा थापून घ्यायचा. थापून झाला पिझ्झा. त्याच्यानंतर आहे ना, त्यावर मी पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस भरपूर असा लावून घेतला. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचं. चिली फ्लेक्स हा थोडा तिखट असतं म्हणून तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये जरी टाकला तरी चालेल. वरतून ऑर्गॅनो टाकलंय. त्यानंतर व्हेजिटेबल्स कापून घेतलं. त्यामध्ये टमाटर, आपली वाली शिमला मिरची आणि कांदा हे छान असं पिझ्झावर सगळीकडे छान ठेवून घ्यायचं. जितकं तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडत असेल त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे. जास्त आवडत असेल तर जास्त ठेवा, कमी आवडत असेल तर कमी ठेवा. मी वरतून परत चिली फ्लेक्स टाकलं. मला ना थोडं स्पायसी आवडतं म्हणून. त्याच्यानंतर तुमच्याकडे जी पण चीज असेल ना ती घ्यायची. माझ्याकडे चीज क्यूब होतं ना ते टाकलंय मी. किसणी असेल त्याच्याने किसून घ्यायचं. एका पिझ्झामध्ये तुम्ही 2 चीज क्यूब पण यूज करू शकता. सगळीकडे सारखं पसरवून द्यायचं चीजला. मोझरेला जरी असेल तरी चालेल चीज. त्याच्यानंतर आहे ना मी कढईमध्ये आपलं जे जाड मीठ असतं ना ते टाकलं होतं आणि वरतून रिंग ठेवली होती आणि त्याच्यावर पिझ्झा ठेवून दिला आपल्याला. पिझ्झाची प्लेट आणि त्यानंतर 15 मिनिटं ठेवलं होतं मी. 15 मिनिटानंतर आपला पिझ्झा हा रेडी आहे. त्याच्यानंतर गरम-गरमच त्याला ना साईड कोपरे असतात ते काढून घ्यायचे, कारण गार झाला ना तर निघत नाही. साईडचे कोपरे काढून झाले ना चाकूने, त्याच्यानंतर आहे ना त्याला काढून घ्यायचा पिझ्झा प्लेटमधून दुसऱ्या प्लेटमध्ये. तर बघू शकता पिझ्झा हा खूप छान असा टेस्टी झाला होता. त्याच्यानंतर त्याला कट करून घ्यायचे ज्याप्रमाणे आपल्याला स्लाईस लागत असेल छोटी मोठी. त्यानंतर मी पिझ्झा कट करून घेते. खरं सांगू यार, हा पिझ्झा एवढा जबरदस्त टेस्टी झाला होता, मला तर विश्वास पटत नव्हता हा मी घरी बनवला होता.
3-4दा मेहनत करून माझी मेहनत सफल झाली आहे आणि तुम्ही पण मी जी गलती केली ती अजिबातच करू नका. म्हणजे तुमचा पिझ्झा हा लवकरच बनेल आणि अजिबात वेस्टेज जाणार नाही. आणि तुमचा पिझ्झा कसा बनला हा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघू शकता पिझ्झा हा किती खतरनाक दिसतो यार पिझ्झा. शपथ आहे.